नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण सर्वजण तयारी करत आहोत ती म्हणजे 7वी स्कॉलरशिप परीक्षा, त्यातील गणित विषयाची. आणि यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण घटक क्रमांक 9 पर्यंतचे सर्व घटक पाहिले, त्यातील सर्व स्वाध्याय सर्व प्रश्न सोडवलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करतोय नवीन घटकाला, तो म्हणजे घटक क्रमांक 10 गुणोत्तर, प्रमाण व भागीदारी. आणि अतिशय सोपा असा हा घटक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या घटकाची माहिती पाहणार आहोत आणि पुढील व्हिडिओजमध्ये लगेचच यावर आधारित स्वाध्याय देखील सोडवणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतर येणारे व्हिडिओज देखील आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. त्याचबरोबर हे व्हिडिओज आपल्या इतर मित्रांशी मैत्रिणींशी देखील शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया गुणोत्तर, प्रमाण व भागीदारीला. सुरुवातीला समजून घेऊया गुणोत्तर म्हणजे काय. गुणोत्तर प्रमाण हा चॅप्टर तसा 6वीला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये होता, तिथे आपण अभ्यासलेला आहे. इथे त्याचं आता ॲप्लिकेशन पाहायचं आहे, पण त्यापूर्वी गुणोत्तर म्हणजे काय हे सुरुवातीला समजावून घेऊया. त्या सर्व गोष्टींची उजळणी करूया. गुणोत्तर म्हणजेच काय, दिलेल्या दोन सजातीय राशींची, सजातीय म्हणजे एकसारख्या राशींची तुलनात्मक मांडणी म्हणजेच गुणोत्तर होय. आणि ही तुलना करण्यासाठी आपण गुणोत्तराचा वापर करत असतो. तुलना करताना आपण ती वजाबाकीने देखील करू शकतो. जशी की माझं वय आहे समजा 40 आणि माझ्या मित्राचं वय आहे 36, तर 40 वजा 36 म्हणजेच मी त्याच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे किंवा माझा मित्र माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे, अशी आपण तुलना करू शकतो. ही झाली वजाबाकीने तुलना. पण हीच तुलना जर आपल्याला भागाकाराने करायची असेल तर ती कशी होईल. माझं वय 40 आणि माझ्या मित्राचं वय आहे 36, दोघांच्याही वयांची तुलना करतोय. माझं वय आणि त्याचं वजन याची तुलना करत नाही. वयाची आणि वजनाची तुलना अशी करणं शक्य नाही. त्यामुळेच इथं म्हटलंय सजातीय राशींची, दोघांची सुद्धा वयच आहेत. मग ही तुलना करत असताना यावरून आपण काढत असतो यांचं गुणोत्तर. आणि गुणोत्तर जे आहे हे नेहमी अतिसंक्षिप्त रूपात लिहिलं जातं. म्हणजे 40 36 असं गुणोत्तर लिहिलं जात नाही, ते संक्षिप्त रूपात लिहिलं जातं. दोघांनाही भाग जाईल अशी संख्या आहे 4. 4ने जर आपण दोघांनाही भाग दिला तर काय होणार आहे, 4 दाई 40 आणि 4 9 36, 10/9. आता हे झालं गुणोत्तर. पण गुणोत्तर लिहिण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो. याला आपण ग्रामरच्या भाषेमध्ये कोलन म्हणतो. आणि याचा वापर करून हे गुणोत्तर कसं लिहिलं जातं, 10/9. 10/9 किंवा त्याला आपण 10:9 असं त्याचं वाचन करत असतो. 10:9 असं आपण त्याचं वाचन करत असतो. एक गोष्ट लक्षात घ्या की 10/9 हे त्याचं अतिसंक्षिप्त रूप आहे. अतिसंक्षिप्त रूप म्हणजेच आता 10ला आणि 9ला समान संख्येने भाग जाणार नाही. जेव्हा कधी गुणोत्तरावरील उदाहरणं आपल्या समोर येतात त्यावेळेस आपल्याला असं गुणोत्तर दिलेलं असतं आणि त्यावरून आपल्याला त्या संख्या शोधायच्या असतात. मग त्या संख्या शोधत असताना हे 10/9, 10/9 म्हणजेच 10/9 हे गुणोत्तर आहे. यावरून त्या संख्या शोधत असताना आपण काय करावं लागतं त्याला, तर समान संख्येने त्याला गुणावं लागतं, त्याची समानपट करावी लागते. इथं माहीत होतं की 4ने भागले आणि त्यानंतर हे 10/9 आलेले आहेत, पण त्यावेळेस आपल्याला माहीत नसतं की कोणत्या संख्येने गुणलेलं आहे ते. इथे माहीत आहे 4ने भागलं होतं, त्याला परत जर मी 4ने गुणलं तर हे 10×4 आणि 9×36 होणार आहेत. म्हणजेच वय जी आहेत ती 40 आणि 36 ही मिळणार आहेत. हे मी का काढू शकलो, तर ही जी समानपट आहे ही मला माहीत होती, म्हणून मी हे वय या ठिकाणी काढू शकलेलो आहे. परीक्षेमध्ये आपल्याला ही समानपट जी आहे ही माहीत नसते. ती समानपट आपण x मानत असतो आणि त्यावरून ते उदाहरण सोडवत असतो. पहा आता हेच उदाहरण जे आहे सेम. आता 40 आणि 36 म्हणजे वयांची बेरीज होणार आहे 76. परीक्षेत येताना प्रश्न असा येतो की दोन मित्रांच्या वयांची गुणोत्तरं 10/9 असून त्यांच्या वयांची बेरीज ही 76 आहे, तर त्यांची वय किती, असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो.
आता पुन्हा तेच 10/9 म्हणजे हे आहे 10/9. याला समानपट किती करायची याची हे आपल्याला माहीत नाही. माहीत आहे पण आता माहीत नाही असं समजूया, कारण आधीचंच उदाहरण आहे त्यामुळे आपल्याला पट माहिती आहे, पण ती आपण इथे काढून दाखवणार आहे आता मी तुम्हाला. मग ही समानपट केल्यानंतर आपल्याला ही वय मिळणार असतात. ती समानपट माहीत नसते तेव्हा ती आपण एक्स किंवा ए किंवा एम कोणतेही अक्षर मानू शकतो. माहीत नसलेल्या संख्येसाठी आपण अक्षराचा वापर करतो. समानपट x जर झाली तर वय काय होणार आहेत 10x आणि 9x ही असणार आहेत त्या दोन मित्रांची वय. कशावरून काढली? समानपट माहीत नाही किती केलेली आहे ती आपण x केली आणि वय आली 10x आणि 9x. आपल्याला सांगितलं त्यांची बेरीज 76 आहे, म्हणजेच हे 10x अधिक हे 9x बरोबर होणार आहेत 76. 10 आणि 9 झाले 19x बरोबर झाले 76. हे 19 तिकडे जाऊन भागिले होणार, तेच x बरोबर 76 भागिले 19 आणि x बरोबर आले 19 चौक 76. पहा आपण समानपट किती केली होती? 4 केली होती. आली का ती आपली समानपट 4? परीक्षेमध्ये हे समानपट x का मानायचा याचं कारण तुम्हाला आता समजलं असेल. आता समानपट आपल्याला मिळाली ती आली 4. त्यावरून आपण त्यांची वय काढू शकतो. त्यांची वय आहेत 10x. 10x म्हणजेच काय 10 गुणिले एक्सची किंमत आलेली आहे 4. 10 चौक झाले 40 आणि दुसऱ्या मित्राचं वय आहे 9x म्हणजेच 9 गुणिले 4 हे होणार आहेत 9 चौक 36. दोघांची वय सुद्धा आपण शोधलेली आहेत. परीक्षेत अशी अगदी बेसिक सोपी उदाहरणं सुद्धा आलेली असतात. ती कशी सोडवायची याची टेक्निक आता तुमच्या लक्षात आली असेल. पुढे स्वाध्याय सोडवताना आपण असे भरपूर प्रश्न सोडवणार आहोत. चला जाऊया पुढे. गुणोत्तर म्हणजे काय, ते कोणतं चिन्ह द्यायचं ते गुणोत्तर लिहिताना हे देखील आपण पाहिलं. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे सजातीय राशी म्हणजे काय, तर गुणोत्तर हे नेहमी सजातीय राशींचेच काढता येते आणि त्यांची एकके समान असावीत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एकक समान पाहिजे म्हणजेच 2 तासांचं आपल्याला सांगितलं 45 मिनिट 80 गुणोत्तर काढा. 2 तासांचं 45 मिनिट 80 गुणोत्तर काढायचं आहे. तर हे आहेत तास आणि हे आहेत मिनिटे. यांचं गुणोत्तर आपण काढू शकत नाही. का बरं नाही काढू शकत? तर हे तासात आहे, हे मिनिटात आहे, यांची तुलना होऊ शकत नाही. माझ्याकडे किती रुपये आहेत आणि माझ्या एका मित्राकडे पैसे आहेत, तर रुपये आणि पैसे यांची नाही तुलना करू शकत. रुपये आणि रुपये, पैसे आणि पैसे, तास आणि तास, मिनटे आणि मिनटे. आता या तासांची मिनटं करणं सोपं आहे मिनिटांचे तास करण्यापेक्षा, कारण हे दशांश अपूर्णांकात जातील तास करायला लागल्यावर. मग ह्या 2 तासांचीच म्हणजे हे किती होणार आहेत 120 मिनिटे होणार आहेत. या 120 मिनिटांचं आपल्याला 45 मिनिट 80 गुणोत्तर काढायचं आहे. ते काय होणार आहे 120/45 आणि ही दोन्ही काय आहेत 120 मिनिटे आणि ही आहेत 45 मिनिटे. मिनिटाला मिनिटे रद्द होतात, म्हणजेच जे गुणोत्तर असतं त्याला कोणतंही एकक नसतं. ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. गुणोत्तराला एकक येत नाही कारण ती एकक एकमेकांना इथे कॅन्सल होत असतात. इथे भाग जर दिला तर 15×8 120 आणि 15×3 45 8/3 म्हणजेच हे गुणोत्तर आलेलं आहे 8/3. हे पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी असणारं गुणोत्तर आहे. 8/3 म्हणजे पहिली राशी 8 असेल तर दुसरी राशी 3 म्हणजेच 8 भाग आणि हे 3 भाग होतात. यामध्ये प्रश्न विचारताना उलट सुद्धा विचारला जातो. दुसऱ्या राशीचं पहिल्या राशीशी असणारं गुणोत्तर काढा. त्यावेळेस काय करायचं, ज्या राशीचं काढायचं आहे ती अंशामध्ये येणार आणि ज्याच्याशी काढायचं आहे तो छेदात येणार. 45चं 120शी म्हणजे 120 यामध्ये छेदात येणार आणि त्यानंतर त्याला संक्षिप्त रूप देऊन आपण गुणोत्तर लिहू शकतो. गुणोत्तर कशाला म्हणायचं हे लक्षात आलं असेल. सजातीय राशींचंच काढतात, त्यांची एकक समान असावी लागतात. गुणोत्तराला कोणतंही एकक नसतं आणि गुणोत्तर हे नेहमी अतिसंक्षिप्त रूपात लिहिलं जातं की शेवटी त्याला परत कशाने भाग जात नाही. गुणोत्तरावरून त्या संख्या काढत असताना त्याला समान पटीने गुणावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला त्या संख्या मिळत असतात. चला जाऊया पुढे. गुणोत्तर आता चांगलं लक्षात आलं असेल.
पुढे आहे ते म्हणजे प्रमाण. तर प्रमाणामध्ये पहा कसं आहे. प्रमाण म्हणजेच जर A/B बरोबर C/D असेल, म्हणजेच दोन गुणोत्तर जर समान असतील, A:B = C:D आहे, तर A×D = B×C हे झालं बरोबर. पण A:B = C:D असेल तर याचाच अर्थ असतो A, B, C, D या चारही संख्या काय आहेत, प्रमाणात आहेत असं समजलं जातं. की जर दोन संख्यांची गुणोत्तरे समान असतील, म्हणजेच दोन गुणोत्तर जर समान असतील, तर त्यामध्ये असणाऱ्या संख्या या प्रमाणात आहेत असं समजलं जातं. आणि हीच गुणोत्तरं जर अशी लिहिली A/B = C/D, तर इथे जर तिरकस गुणाकार केला, हा D इकडे येऊन गुणिले होणार आहे, म्हणजेच A × D बरोबर B हा इकडे जाऊन गुणिले होणार आहे B × C. मग ABCD मध्ये पहा काय होतंय, AD म्हणजे कोण आहेत, हे कडेचे दोन, आणि BC म्हणजे मधले दोन. म्हणजेच इथे काय दिसतं आपल्याला, जी अंत्यपदं आहेत, अंत्यपदं म्हणजे काय, कडेची पदं, टोकाची जी पदं आहेत, यांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार असतो. AD = BC आलेला आहे, म्हणजेच काय, अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार. म्हणजे दिलेल्या संख्या प्रमाणात आहेत की नाही हे ओळखण्याची खूप साधी सोपी टेस्ट आहे. मधल्या दोन संख्यांचा गुणाकार करा आणि कडेच्या दोन संख्यांचा गुणाकार करा. हे दोन्ही गुणाकार जर इक्वल येत असतील, याचा अर्थ त्या चारही संख्या प्रमाणामध्ये असतात. हे परीक्षेमध्ये याचं ॲप्लिकेशन आपल्याला करायचे. पुढे स्वाध्यायातले प्रश्न सोडवतानाही आपण असे प्रश्न सोडवणार आहोत. चला जाऊया पुढे. हे झालं प्रमाण. याच्या पुढे आहे परंपरित प्रमाण. आता परंपरित प्रमाण कशाला म्हणायचं, तर परंपरित प्रमाण म्हणजेच जर चार संख्या प्रमाणात आहेत, पण त्यातली मधली संख्या म्हणजेच A, B आणि C या तीन संख्या जर प्रमाणामध्ये आहेत, या तीन संख्या प्रमाणात असणं म्हणजेच काय, A/B = B/C असणं, यालाच म्हणायचं या संख्या काय आहेत, परंपरित प्रमाणामध्ये आहेत. इथं जर तिरकस गुणाकार केला आपण, तर ह्या B × B म्हणजेच हा इकडे होणार आहे B² आणि A × C म्हणजे हे होणार आहेत AC, म्हणजेच काय आले B² = AC. म्हणजेच यामध्ये काय आहे, जे मध्यम पद आहे, जो B आहे, त्या मधल्या पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा जर गुणाकार असेल B² = AC, मधल्या पदाचा वर्ग बरोबर जर अंत्यपदांचा गुणाकार असेल, तर त्या संख्या परंपरित प्रमाणामध्ये आहेत असं म्हटलं जातं. शोधण्यासाठी साधी गोष्ट, तीन संख्या दिल्यात आणि या प्रमाणात आहेत का हे जर ओळखा म्हटलं, तर मधल्या संख्येचा वर्ग करायचा आणि कडेच्या दोघांच्या गुणाकारा एवढा जर तो वर्ग येत असेल, तर असं समजायचं त्या संख्या प्रमाणामध्ये आहेत. हे झालं परंपरित प्रमाण. मध्यम पदांचा गुणाकार बरोबर अंत्यपदांचा गुणाकार हे प्रमाणात होतं. परंपरित प्रमाणात काय होतं, B² = AC, मधल्या पदाचा वर्ग बरोबर कडेच्या दोन संख्यांचा गुणाकार. पुढे आहे आता पार्टनरशिप. पार्टनरशिप म्हणजेच भागीदारी. भागीदारी म्हणजे आपल्याला समजा दोन मित्रांना एक बिझनेस चालू करायचा आहे, पण कोणाकडेच पुरेसे पैसे नाही आहेत. बिझनेससाठी लागत आहेत समजा 1.5 लाख रुपये. एका मित्राकडे आहेत 80,000, दुसऱ्या मित्राकडे आहेत 70,000. एका मित्राकडे होते 80,000 रुपये आणि दुसऱ्या मित्राकडे होते 70,000 रुपये. यांनी मस्तपैकी बिझनेस चालू केला आणि हा बिझनेस त्यांचा चांगला वाढला. वर्षभर त्यांनी बिझनेस चालवला आणि या बिझनेसमध्ये म्हणजेच या व्यवसायामध्ये वर्षाच्या शेवटी त्यांना मिळालेला फायदा जो होता तो होता 15,000 रुपये. त्यांना किती फायदा झाला, 15,000 रुपये फायदा झाला. आणि मग तो फायदा त्यांना वाटून घ्यायचा होता. बरोबर आहे, दोघांनी मिळून बिझनेस चालू केला आहे, म्हणजे झालेला नफा जो आहे तो देखील दोघं वाटून घेणार आहेत. मग दोघांमध्ये भांडण झालं की नाही, मी जास्त काम केलं, मला जास्त फायदा मिळाला पाहिजे. दुसरा म्हटला नाही, मी पैसे जे आहेत ते तेवढेच लावलेले होते, मला जास्त फायदा मिळाला पाहिजे. मग यांच्या फायद्यांची विभागणी कशी करणार आपण,
तर ती विभागणी करण्यासाठी आपल्याला ही पार्टनरशिप शिकणं गरजेचं आहे. तर यामध्ये सेम गोष्ट आहे की ज्या प्रमाणामध्ये त्यांनी भांडवल गुंतवलेलं आहे त्याच प्रमाणात त्यांना फायदा वाटून मिळणार आहे. मग इथं अशा वेळी काय करावं लागतं, सुरुवातीला गुंतवलेले जे पैसे आहेत या गुंतवलेल्या पैशांनाच म्हटलं जातं भांडवल. भांडवल म्हणजे काय, यालाच कॅपिटल म्हणतो आपण, की किती पैसे गुंतवले होते दोघांनी पण, ते म्हणजे झालं त्यांचं भांडवल. किती कालावधीसाठी गुंतवलेले होते त्याला म्हटलं जातं मुदत किंवा कालावधी. म्हणजेच यात पुढे जाऊन असे प्रश्न येणार आहेत की एका मित्राने 3 महिन्यासाठी 80,000 गुंतवले आणि दुसऱ्या मित्राने 1 वर्षासाठी 70,000 गुंतवले आणि दोघांनी मिळून तो व्यवसाय पूर्ण केला, तर झालेला जो नफा आहे त्याची विभागणी कशी कराल. तिथं आपल्याला ही मुदत कामाला येणार आहे. भांडवल, मुदत, त्यानंतर झालेला असतो तो नफा किंवा तोटा जो आहे तो पण आपल्याला यांना विभागून द्यावा लागतो. भांडवल जे आहे हे भांडवलाचं देखील आपल्याला गुणोत्तर काढावं लागतं. हे काढताना पहा, हे 4 झिरो आणि हे 4 झिरो जर गेले तर 8/7 म्हणजेच 8/7 या प्रमाणामध्ये त्यांनी भांडवल गुंतवलेलं होतं. म्हणजे त्यांचा जो नफा आहे 15,000 रुपये तो सुद्धा या 8/7 प्रमाणामध्ये विभागला गेला पाहिजे. मग तो कसा विभागायचा, तर इथं आपण समानपट मानतो आणि मग ते सोडवतो. 8x + 7x बरोबर होतात 15,000 होणार आहेत. म्हणजेच इथं हे 15x बरोबर 15,000 होणार आहेत आणि x बरोबर येणार आहे किती, 15 × 15 1000. एक्सची व्हॅल्यू 1000 आली. म्हणजे पहिल्या मित्राला नफा किती मिळणार, 8x म्हणजेच 8,000 रुपये, दुसऱ्याला 7x म्हणजेच 7 × 1000 7,000 रुपये नफा मिळणार आहे. म्हणजे नफ्याची विभागणी जी आहे ती भांडवलाच्या प्रमाणात होते. त्याचबरोबर त्यामध्ये मुदतीचं देखील गुणोत्तर असतं. यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा की जे भागीदारीचे प्रश्न आहेत, पार्टनरशिपचे प्रश्न आहेत, त्यामधला मेन जो महत्त्वाचा गाभा आहे तो हा आहे की भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. जे भांडवलाचं गुणोत्तर तुम्ही मांडवा, a/b समजा हे भांडवलाचं गुणोत्तर आहे, मुदतीचं गुणोत्तर समजा x/y आहे, तर त्यावरून आपल्याला नफ्याचं गुणोत्तर मिळत असतं. ते आपण समजूया की ते आहे p/q. भांडवलाचं गुणोत्तर मांडायचे, मुदतीचं गुणोत्तर मांडायचंय, यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला नफ्याचं गुणोत्तर मिळत असतं. यावर आधारित प्रश्न आपण पुढे स्वाध्यायामध्ये सोडवणार आहोत. थोडक्यात काय, ए ने जर x रक्कम p महिन्यांसाठी व b ने y रक्कम q महिन्यांसाठी गुंतवली तर a चा नफा b चा नफा बरोबर काय. पहा, a ने x रक्कम गुंतवलेली आहे आणि b ने y रक्कम गुंतवलेली आहे, म्हणजे x/y हे झालं भांडवलाचं गुणोत्तर, गुणिले p महिन्यांसाठी गुंतवली आणि b ने ती q महिन्यांसाठी गुंतवली, तर यांच्या नफ्याचं जे गुणोत्तर आहे ते काय असतं, भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर म्हणजेच xp/yq. हे जे आहे हे असतं त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर. त्यामुळे हा फॉर्म्युला आपल्याला बऱ्याच ठिकाणी कामाला येणार आहे. भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर, हे चांगले लक्षात ठेवायचे. याच्यावर आधारित प्रश्न आपण स्वाध्यायामध्ये सोडवणार आहोत. गुणोत्तर, प्रमाण आणि भागीदारी याच्या माहितीमध्ये एवढाच भाग होता आणि खूप सोपा टॉपिक आहे, स्कोरिंगचा टॉपिक आहे. जर बेसिक समजून घेतलं तर स्वाध्याय सोडवताना तर एकदम सहज सोपे करून मी तुम्हाला ते सांगणार आहे. त्यामुळे चला भेटूया लगेचच स्वाध्याय 10.1च्या व्हिडिओमध्ये. गुणोत्तर, प्रमाण आणि भागीदारी यावर आधारित स्वाध्याय सहज, सोपा आणि झटपट पटापट आपण तो सोडवणार आहोत, कुठेही टाइमपास न करता. तोपर्यंत स्कॉलरशिप परीक्षेच्या एकदम परफेक्ट तयारीसाठी इथे दिसणारी TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप ही जी प्लेलिस्ट आहे यामधल्या व्हिडिओज नक्की पहा. याची जर तयारी केली, मॅथ्समध्ये 90+ स्कोअर तुमचा फिक्स आहे आणि तुम्ही स्कॉलरशिपला राज्यात सुद्धा येऊ शकणार आहात. चला तर मग भेटूया स्वाध्याय 10.1च्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.